शतकानुशतकांचं ज्ञान जे जीवनाला दिशा देतं. ही आहे विस्डम प्रवाह. नमस्कार. कधी विचार केलाय की आपले शिक्षक फक्त पुस्तकात किंवा वर्गातच नसतात? आज आपण एका अशा महान ऋषींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी आपले गुरु दगडमातीत नाही तर चक्क वारा, समुद्र आणि या अथांग आकाशात शोधले. चला, दत्तात्रेय ऋषींकडून मिळालेल्या या अद्भुत ज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात करूया. पण एक प्रश्न येतोच की रिकामी जागा म्हणजे पोकळी ही सर्वात मोठी शिक्षक कशी काय असू शकते? हे ऐकायला जरा विचित्र वाटतं नाही का? पण थांबा, यातच एक खूप मोठं रहस्य दडलेलं आहे. तर गोष्ट आहे प्राचीन भारतातल्या दत्तात्रेय नावाच्या एका महान ऋषींची. त्यांचे तब्बल 24 गुरु होते. आणि हे गुरु म्हणजे कोणी सामान्य माणसं नव्हती. वारा, समुद्र आणि हो, अगदी मोकळं आकाशसुद्धा त्यांचे गुरु होते. चला तर मग ऐकूया आकाशाकडून मिळालेली ती अनोखी शिकवण. जंगलात घडलेली एक छोटीशी गोष्ट. झालं असं की एके दिवशी दत्तात्रेय आपल्या शिष्यांसोबत जंगलात फिरत होते. साहजिकच त्यांच्या शिष्यांना प्रश्न पडला. त्यांनी विचारलंच, गुरुदेव, हे इतकं विशाल रिकामं आकाश तुमचा गुरु कसं काय असू शकतं? आणि खरं सांगायचं तर हा प्रश्न आपल्याही मनात आला असता. दत्तात्रेय फक्त मंद हसले आणि त्यांनी आकाशाकडे बोट दाखवलं. ते म्हणाले, तिकडे बघा. कधीकधी याच आकाशात विजांचा कडकडाट होतो, ढगांचा गडगडाट होतो, भयंकर वादळं येतात. असं वाटतं की सगळं काही उद्ध्वस्त होऊन जाईल. तर कधीकधी सूर्य जणू आग ओकत असतो. त्याची उष्णता इतकी प्रचंड असते की असं वाटतं जणू सगळी धरती सुकून जाईल. आणि कधीतरी काळे पांढरे ढग येतात, आकाशात फिरतात आणि मग शांतपणे निघून जातात. या सगळ्या घटना कुठे घडतात? याच आकाशात. पण यापैकी कोणतीही गोष्ट आकाशाला बदलू शकते का? नाही. आकाश जसंच्या तसं राहतं. आणि इथेच या कथेचं सार आहे. दत्तात्रेय म्हणाले, शहाण्या व्यक्तीने आकाशासारखं असावं, सर्व गोष्टींना आपल्यातून जाऊ द्यावं, पण स्वतः मात्र अबाधित राहावं. किती सोप्या शब्दात किती मोठी गोष्ट सांगितली आहे, नाही का? चला तर मग या गोष्टीत दडलेल्या ज्ञानाला जरा आणखी खोलवर समजून घेऊया. पाहूया विशालतेची 4 रहस्य आणि करूया त्या ज्ञानाचे विश्लेषण. दत्तात्रेयांनी फक्त एक गोष्ट नाही सांगितली, तर आकाशाच्या या अथांग रूपातून जीवनाची 4 महान सूत्रं शोधून काढली होती. चला, एक एक करून ही सूत्रं समजून घेऊया. पहिला धडा आहे विशाल मन. विचार करा, ज्याचं मन आकाशासारखं विशाल आहे, त्याला कोणी केलेली टीका, छोट्या छोट्या गोष्टी किंवा स्वतःचा अहंकार या गोष्टी त्रास देऊ शकतील का? नाही, कारण त्याचं मन या सगळ्याच्या खूप पलीकडे पोचलेलं असतं. आता दुसरा धडा. परिस्थिती ही नेहमी तात्पुरती असते. जसे आकाशात ढग येतात आणि जातात, अगदी तसंच आपल्या आयुष्यातलं दुःख, समस्या आणि अपयश हे कायम टिकणारे नसतात. ते येतात आणि जातात. ही एक गोष्ट जरी लक्षात ठेवली तरी आयुष्य खूप सोपं होतं. तिसरा धडा आहे अलिप्ततेचा, म्हणजे डिटॅचमेंट. आपण माणसं काय करतो? संपत्ती, पद, प्रतिष्ठा यांसारख्या गोष्टींना अगदी घट्ट धरून ठेवतो. पण आकाश ते ढगांना, सूर्याला, वादळांना सगळ्यांना जागा देतं, पण कोणालाही धरून ठेवत नाही. हाच आहे आकाशाचा मार्ग. आणि चौथा, कदाचित सर्वात गहन धडा. आत्मा आकाशासारखा आहे. बघा, आपलं शरीर बदलतं, आपले विचार आणि भावना तर क्षणाक्षणाला बदलतात. पण या सगळ्याच्या आत असलेलं चैतन्य, आपला आत्मा, तो आकाशाप्रमाणेच शाश्वत, न बदलणारा आणि अबाधित असतो. ठीक आहे, ही तर झाली प्राचीन ज्ञानाची गोष्ट. पण याचा आजच्या आयुष्यात, रोजच्या जगण्यात कसा उपयोग करायचा? चला पाहूया. आपलं मन आकाशासारखं कसं बनवायचं? हा आहे एक व्यावहारिक मार्गदर्शक. चला, एक साधं उदाहरण घेऊया. समजा कोणीतरी आपला अपमान केला. आता पुढे काय होतं? आपल्यासमोर 2 मार्ग असतात. पहिला मार्ग आहे अडकलेल्या मनाचा, म्हणजे राग, द्वेष आणि ती घटना डोक्यात पुन्हा पुन्हा घोळवत राहणे. आणि दुसरा मार्ग आहे आकाशमनाचा, म्हणजे त्या भावनेकडे फक्त एका साक्षीदारासारखं पाहणे, तिला येऊ देणे आणि मग ढगांसारखं जाऊ देणे आणि स्वतः शांत राहणे. आणि जेव्हा आपण या आकाशमनाच्या मार्गावर चालायला लागतो, तेव्हा आपल्याला काय मिळतं? ते आहे परम स्वातंत्र्य. चला, या अंतिम निष्कर्षाकडे वळूया. तर आकाशाचा मार्ग आपल्याला काय शिकवतो? तो सांगतो, आपला दृष्टिकोन विशाल करा. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्या सोडून द्या.
जे शाश्वत आहे, जे कायम टिकणारं आहे, त्यात शांती शोधा. आणि हो, अहंकार व आसक्ती सोडा. कारण जी व्यक्ती आकाशासारखी होते, तिला कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही परिस्थिती बांधून ठेवू शकत नाही. अशी व्यक्ती जीवनातल्या कोणत्याही चढउतारामुळे विचलित न होता शांत आणि स्थिर राहते. आणि हेच तर खरंच स्वातंत्र्य आहे. तर मग जाता जाता स्वतःसाठी एक प्रश्न. आज आपण आपल्या मनाच्या आकाशातून चिंतेचे, रागाचे किंवा दुःखाचे कोणते ढग जाऊ देणार आहोत, यावर नक्की विचार करूया.